नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची। मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज दिंडीला मानाच्या दिंडीत सहभागी करून घ्यावे, आमदार मनोजदा खोरपडे अधिवेशनात मांडताना प्रश्न। सातारा सांगली जिल्ह्यातील मानाच्या पालखी सोहळ्यांचा शासकीय मानसन्मान यादीत कराड उत्तर मतदारसंघातील जयराम स्वामी वडगाव येथील मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज दिंडीला मानाच्या दिंडीत सहभागी करून घ्यावे, यासाठी विधानसभेमध्ये आमदार मनोजदा खोरपडे यांनी प्रश्न मांडला। त्याचबरोबर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सोलर ऐवजी वीज कनेक्शन मिळावे, तसेच रहिमतपूर नगरपालिकेतील 5 कोटी निधी खर्च करण्यास परवानगी मिळावी, मसूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीस निधी मिळावा, याविषयी विधानसभेमध्ये प्रश्न मांडले। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती विधानसभेमध्ये आवाज उठवणारे नेतृत्व आमदार मनोजदा खोरपडे यांच्या रूपाने आम्हाला मिळाले असल्याचे मतदारसंघातील ग्रामस्थांकडून भावना व्यक्त होत आहेत। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मसूर या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन मंजूर झालेलं आहे, चालू झाले, परंतु त्याला त्या ठिकाणी सुसज्ज इमारतीची गरज आहे। तर त्यासाठी या ठिकाणी आर्थिक तरतूद करावी। तसंच रहिमतपूर नगरपालिकेमध्ये 21-22ला वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून आमच्या नगरपालिकेकडे 5 कोटी रुपये आहेत, परंतु ते खर्च करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी। त्याच पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये जयराम स्वामी वडगाव हे अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीचं या ठिकाणी ती ठिकाण आहे आणि त्याची दिंडी जवळपास शेकडो वर्षे या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये असते, परंतु त्याला मानाच्या दिंडीचं त्या ठिकाणी स्थान मिळावं ही या ठिकाणी आपल्याकडे आमची मागणी आहे। त्याच पद्धतीनं सोलरच्या बाबतीत मोटरचं जे काय आता या ठिकाणी आपण डिपॉझिट घेतलेले आहेत मागच्या 2-2.5 वर्षाची, त्या लोकांना त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन्स मिळावीत, कारण कॅनॉल असेल नदीला काही ठिकाणी बऱ्याचशा अडचणी आहेत जागेच्या, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर पॅनल बसवता येत नाहीत। तर हा एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। हा या ठिकाणी आपण शासनाकडून आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना इथून पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रिक मोटरसाठी परवानगी मिळावी आणि मोटर बसवून मिळाव्यात। आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।